तो करणारं साहित्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती घडवून आणली अशा प्रकारचं बहुआयामी असणारं आणि ज्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक प्रकारचे आयाम लाभलेले अशा प्रकारचे एक लढाऊ असणारं संघर्षातलं नेतृत्व 18 विश्व दारिद्र्य गरिबी त्यांच्या परिवारामध्ये होते। कुठल्याही प्रकारची पारंपरिक शैक्षणिक पारंपरिक ज्ञानाची किंवा बुद्धिमत्तेची किंवा शिक्षणाची परंपरा नसताना देखील त्यांनी केवळ स्वतःच्या कर्तृत्वानं प्रतिभेच्या बळावरती त्यांनी या समाजाला शोषित समाजाला न्याय देण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक क्रांती केली आणि 35 कादंबऱ्या लिहिल्या, 22 कथासंग्रह लिहिला, 22 कथासंग्रह लिहिले, त्याचप्रमाणे 8 पटकथा लिहिल्या, त्याचप्रमाणे त्यांनी लोकनाट्य लिहिले। त्यातलं लोकनाट्यामधला आखलेची गोष्ट जी आहे त्या आखलेची गोष्ट अतिशय गाजलेलं लोकनाट्य होतं। त्यांनी लिहिलेल्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यामधल्या असणारा जो अन्याय झालेला ज्याच्यावरती पिळवणूक झालेली आहे अशा प्रकारचा शोषित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा एक फकीरासारखा बंडखोर वृत्तीचा माणूस त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष अशा प्रकारचं नेतृत्व त्या फकीरातून दाखवून दिलेलं आहे। फकीरा नेहमी समाजावरती अन्याय झालेला आहे म्हणून वाटेगावचं गाव असणारं फकीरा, त्याचप्रमाणे शेगावची यात्रा असल्याने शेगावच्या यात्रेतनं जोगिनीचं जी यात्रा असते ते यात्रेतनं मानाचं एक फळ असतं, ते फळ पळवून आणायचं असतं आणि त्यासाठी त्याचा फकीराचा जो वडील होता तो राणोजी होता। राणोजी आणि फकीरा यांच्या घरामध्ये परंपरा अशा प्रकारची होती की शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना शिवाजी महाराजांनी तलवार दिलेली होती, या तलवारीचा अभिमान त्यांना जास्त होता। राणोजीचं निधन जे झालं ते अतिशय वेगळ्या पद्धतीने झालं। कारण काय, राणोजींनी शिगावच्या यात्रेतनं ते मानाचे जोगिनीच्या यात्रेतनं जे मानाचं जे फळ असतं ते फळ किंवा त्यात हळद असते, खोबरं असतं आणि ते मानाचं फळ त्यांनी आणलं आणि त्या वाटेगावच्या शिवेमध्ये शिरणार एवढ्यात पाठीमागच्या बाजूने शिगावची जी माणसं होती त्या माणसांनी येऊन त्यांना मारलं, त्याचं निधन झालं आणि त्याविरुद्ध बंड केलं मग फकीराने। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं अकलेची गोष्ट मधले जे कथा जी आहे अकलेची गोष्ट साहित्याच्या क्षेत्रामध्ये खरंच क्रांती केलेली आहे। अकलेची जी गोष्ट आहे त्या अकलेच्या गोष्टीमध्ये असणारा किसान सार्वजनिक सभा काढलेली होती। त्या किसान सार्वजनिक सभेचं जानबा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे। जानबाने जे त्यामध्ये अन्यायाविरुद्ध जे बंड उभारलेलं आहे ते बंड पाहण्यासारखं आहे। वैजयंती तर इतके आपण 35 मधले मला वाटत नाही किती वाचले त्या कादंबऱ्या काय, पण वैजयंती जे कादंबरी जे आहे त्या वैजयंती कादंबरीमध्ये असणारी जे वैजयंती आहे ते बंडखोरच आहे। परिस्थिती भयानक होती, परिस्थितीच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गरिबीच्या परिस्थितीमुळे तिला नाविलाजानं तमाशामध्ये जावं लागलं। तमाशामध्ये गेल्यानंतर अनेकांनी तिची टर उडवली, चेष्टा उडवली आणि त्यावेळेस तिने जे सांगितलं की माझ्या कलेवरती प्रेम करण्याचा अधिकार या लोकांना आहे, परंतु माझ्या शरीरावरती प्रेम करण्याचा, माझ्या शरीरावरती नजर ठेवण्याचा अधिकार या लोकांना नाही। अशा प्रकारचं सांगण्याचं काम तिने धारिष्ठ दाखवलेलं आहे। तर अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की रशियाला इंडिया आणि रशियन कल्चरल एक सोसायटी आहे, या कल्चरल सोसायटीने 1900 यामध्ये अण्णाभाऊ साठेंना निमंत्रण दिले की रशियाला भेट द्या म्हटल्यानंतर अण्णाभाऊ रशियाला जायचे। त्यांचा जो मित्र होता त्या मित्राने त्यांना ओव्हरकोट शिवला, त्यांच्या तिकिटाची व्यवस्था 1-2 मित्रांनी केली। बघा मित्र सुद्धा कसे जबरदस्त होते। आपण आज खिशातनं एखाद्याला 10 रुपये द्यायचं म्हणलं तर इकडे तिकडे विचार करतो, परंतु त्या मित्राने त्यावेळेस ती परिस्थिती भयानक होती, त्यावेळेच्या परिस्थितीनुसार सुद्धा त्यांनी त्या ओव्हरकोट शिवून दिला। फॉरेनला जायचं आहे, देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर रशियाच्या अध्यक्षांची त्यांनी भेट घेतली, चर्चा केली आणि त्या ठिकाणी त्यांचा पुतळा सुद्धा उभारलेला आहे। त्या ठिकाणी त्यांच्या रशियामध्ये गेल्यानंतर त्यांनी स्टॅलिनग्राडचा जो पवाडा आहे, 2च पवाडे महत्त्वाचे, स्टॅलिनग्राडचा पवाडा आणि मला आवडलेला अमरनाथचे 9 हुतात्मे, हे 2 पवाडे मात्र गाजलेले त्यांचे आहेत। तर या समाजाच्या परिवर्तनासाठी, समाजावर झालेला जो अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी, उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी आपल्या लेखणी चालवणारा हा बहादर, हा साहित्यिक, हाच समाजाचं नेतृत्व करणारा
अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला एकच आवाहन शेवटी करायचं आहे की या निमित्ताने आपण सगळे दिग्गज मंडळी या गावातले सगळे शरदरावचे तळमळ नेहमी असते की समाजासाठी शरद गायकवाड काम करतायत. वेळोवेळी गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी संघटना स्थापन करणं, समाजाला भिन्न समाजाच्या व्यथा प्रश्न सोडवणं काम चाललेलं असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या गावचेच आपले या ठिकाणी आले PSI जे आहेत, पोलीस उपनिरीक्षक अनिल सातपुते आले आहेत. आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील आहेत, महादेवरावजी गाडगे, त्याचप्रमाणे नानासाहेब कांबळे, सर्वच जण आपले सुरेश शिंदे हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. मी शेवटचं जे गोष्ट आवाहन करतो की कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पुढाऱ्याला, कुठल्याही महामानवाला आपण देव मानायचं नाही. देवाच्या कोणाला एकदा बसवलं की त्याची आपण पूजा करतो. तसं न करता त्यांनी जे सांगितलेले जे विचार आहेत, त्याचं जे कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय केलं हे आपण लक्षात घेऊन तशी वाटचाल केली पाहिजे. एकदा का तुम्ही कोणाड्यात त्याला बसवलं की सगळे विषय बंद होतात. म्हणून तसं न करता त्यांनी काय कशासाठी धडपड केलं, आयुष्य कशासाठी खर्च केलेलं आहे. आज त्या ठिकाणी त्यांना एकच मुलगा होता, अण्णाभाऊंना एकच मुलगा होता, मधुकर नावाचा मुलगा होता आणि त्याची पत्नी सावित्री जी आहे तिथे त्या ठिकाणी 4 मुली, तिला 4 मुलीचे 3 मुलीची लग्न झालेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावरती माझा एक मित्र आहे, तरंगफळचा मित्र आहे, खासदारकीला उभा राहिलेला चांगदेव कांबळे म्हणून. त्या चांगदेव कांबळेने MPhil केली आहे. काय फक्त माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, अशा प्रकारचे एवढ्या एका पोवाड्यावरती त्यांनी, एवढ्या एका लोकगीतावरती त्यांनी MPhil केले. आज त्यांच्या साहित्यावरती 20 जणांनी, सत्पुरी साहेब 20 जणांनी PhD केलेले. PhD करणं सोपं आहे. त्याचप्रमाणे 22 जणांनी आत्तापर्यंत MPhil केलेली पदवी घेतलेली आहे. एवढं मोठं साहित्य आणि त्यांच्या साहित्याचं आपण लक्षात घेऊ, 35 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. 35 भाषांमध्ये आपल्या देशी भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये कन्नड असेल, मल्याळी असेल, हिंदी असेल, मराठी तर आहेत, तर या पंजाबी भाषा आहे आणि विदेशी जी भाषा आहेत, विदेशी भाषामध्ये जर्मन भाषा मेन, झेक भाषा मेन, पोलिश भाषा मेन, रशियन भाषा, या भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे. एवढा जागतिक कीर्तीचा हा लेखक होता, अत्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा लेखक होता. या निमित्तानं आपण आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना आपण त्यांच्या विचारांचं स्मरण करूया, विचारांचं जागरण करूया आणि आपणही त्यांच्यासारखं सामाजिक बांधिलकी मानून या समाजासाठी, वंचित समाजासाठी, दलित हा शब्द त्यांनी अतिशय व्यापक पद्धतीने वापरलेला होता. या वंचित समाजासाठी आपण देखील जेवढं करता येईल तेवढं करूया, अशा प्रकारची प्रतिज्ञा करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्व समाजाने एकत्र जावं अशा प्रकारचं या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि एकत्रित राहणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून हे जे चाललेलं आहे हे मला सुद्धा ही जे तुम्ही जो प्रश्न केलेला आहे, सर्व समाजाने एकत्र राहावा अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षित करतो. शरदजी, तुमचा आजही अण्णाभाऊंची पुण्यतिथी तुम्ही पुढाकारानं साजरी करताय. गावातले सगळे प्रतिष्ठित आणि मातब्बर मंडळींना तुम्ही आमंत्रित केलंय आणि त्या अनुषंगानं पुण्यतिथी असो किंवा जयंती असो, आजही बावड्यातील मोठ्या संख्येनं असलेला मातंग समाज हा उपस्थित राहत नाही. ह्याला काय कारण असावं? आणि दुसरा एक प्रश्न आहे की उपवर्गीकरण जे होतंय आणि त्याविरोधात जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आणि अण्णाभाऊ साठेंवर जे महार मंडळी किंवा नवबौद्ध समाज किंवा मातंग समाज हे एकमेकांवर जे काय खालच्या भाषेत टीका करतात, तर हे काय तुम्ही सांगाल दोन्ही समाजात? प्रथम आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलेलो आहे. आज तुम्ही मला प्रश्न केला की इथं मातंग समाज एवढ्या मोठ्या संख्येनं आहे. आता कसा विषय तुम्हाला सांगतो पत्रकार म्हणून, ज्याच्या त्याच्या आपल्या प्रतिष्ठेचा आणि त्याच्या मनाचा प्रश्न आहे. आपलं हे काय आपल्या घरचं कार्य नाही, हे सामाजिक कार्य आहे. ज्याला अण्णाभाऊ कळेल, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर कळेल, ज्यांना शिवाजी महाराज कळतील, त्या माणसाचं गरम रक्त असतो, तो थांबू शकत नाही जागेवर. त्या प्रकारचा एक मी आहे. त्याच्यामुळं मी कुणाचाही विचार करत नाही. जे काय मला करता येईल एवढं मी करतो. राहिला विषय उपवर्गीकरणचा, तर महाराष्ट्रात काय पण विषय असू दे, आपण बावड्यातलं मातंग आणि बहु समाज भाऊभावासारखा राहतोय, ह्याच्यात मला भयंकर आनंद आहे. याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकणार नाही.
आणि आज अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त आमच्या मातंग समाजाचे ग्रामपंचायत सदस्य संतोष गायकवाड असेल, दिगंबर गायकवाड असेल, बरेच समाजातले लोक आहेत, काही जणांना काम असतं. तर ह्या आजच्या कार्यक्रमाला आपल्या इंदापूर तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती, माजी सभापती प्रशांत बापू पाटील नेहमी शेजारी असल्यामुळे त्यांना एक निमंत्रण दिलं तर ते 5 मिनिटात तयार होऊन येत असतात. तसेच आपल्या गावचे पंडित आबा यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अजय छत्रपती यांचा इतका भयंकर अभ्यास केलेला आहे की आम्हाला त्यांचा गर्व वाटतो. आणि सुरेशजी शिंदे सर, महादेवजी भाऊ गाडगे हे संपूर्ण सरपंच असतील, बावडा पोलीस स्टेशनचे आपले संपूर्ण सातपुते साहेब असतील, गोरवे साहेब असतील, परत गोसावी साहेब असतील, बावडा गावचे सरपंच आहेत, ग्रामविकास अधिकारी पावशे मॅडम आहेत, नाना कांबळे आहेत, अनिल कांबळे आहेत, या सर्वांनी इथे येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीला भेट देऊन त्यांची पूजा केली. त्याच्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.